नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वेदांतला न्याय मिळालाच पाहिजे, सांगलीकरांचा कॅन्डल मार्च. एका निष्पाप मुलाच्या मृत्यूने संपूर्ण सांगली हळहळली आहे. वेदांत बंडकर या कोवळ्या जीवाचा गुंडगिरीच्या विळख्यात बळी गेल्यानंतर नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. कायदा सुव्यवस्थेचा अंत, बळी गेला वेदांत असे फलक हातात घेऊन शेकडो नागरिकांनी विश्रामबाग परिसरात कॅन्डल मार्च काढत वेदांतला अश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. यावेळी अनेकांनी वेदांतच्या पाहिजे अशी मागणी केली. शहीद अशोक कामटे चौकापासून सुरू झालेला हा शांततापूर्ण मार्च विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानासमोर पोहोचला. हातात मेणबत्त्या, डोळ्यात अश्रू आणि मनात संताप घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी एकच घोषणा दिली, वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी वेदांतचे वडील मारुती बंडकर, कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. आपल्या लेकराच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या कुटुंबाचे दुःख पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वेदांतच्या अकाली जाण्याने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाज हादरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.